माझं आयुष्य म्हणजे एका काटकोनात आखलेली आकृती होती. 30 वर्षाची सोनाली, पुण्याच्या एका पॉश भागात राहणारी, स्वतःचा इंटिरियर डिझाईनचा व्यवसाय करणारी आणि शिस्तीच्या चौकटीत राहणारी एक स्त्री. माझ्या घरातलं प्रत्येक फर्निचर, पडदे, अगदी चहाचा कपही त्याच्या जागी असायला हवा, असा माझा आग्रह असे. लोक म्हणायचे, "सोनाली, तू मशीनसारखी जगतेस." कदाचित ते खरं होतं, कारण भावनांना जागा द्यायची तर आयुष्याचा डिझाईन प्लॅन विस्कळीत होतो, अशी माझी पक्की धारणा होती. पण गेल्या 2 महिन्यांपासून माझं हे शिस्तबद्ध आयुष्य एका अशा वादळात सापडलंय, ज्याला ना रोखता येतंय ना ज्यातून सुटता येतंय. आणि या वादळाचं नाव आहे आर्यन. आर्यन म्हणजे माझा भाचा, माझ्या बहिणीचा मुलगा. आठवणींच्या पेट्या उघडल्या तर तो मला अजूनही लहानपणीचाच आठवतो. त्याच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी मी रात्रभर जागून चार्ट पेपरवर नक्षीकाम करायचे. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आर्यन पुण्यात उच्च शिक्षणासाठी आला आणि माझ्याच फ्लॅटमध्ये राहायला लागला. ते फक्त 2 महिने झालेत, पण त्या 2 महिन्यांनी माझ्या मनाच्या एका अशा कोपऱ्याला हात लावलाय, जिथे मी कधीही कोणाला थारा दिला नव्हता. आज रविवारची सकाळ होती. पुण्याच्या पावसाची सुरुवात झाली होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपवर क्लायंटचे प्रोजेक्ट चेक करत होते. समोरच्या सोफ्यावर आर्यन बसला होता. तो त्याच्या लॅपटॉप घेऊन कशात तरी मग्न होता. मध्येच तो चष्मा वर करून माझ्याकडे बघायचा आणि पुन्हा कामाला लागायचा. मी काम करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझं लक्ष सतत त्याच्याकडे जात होतं. 23 वर्षाचा आर्यन, तो आता लहान मुलगा उरला नव्हता. उंच, पुरा, खांदे रुंद आणि चेहऱ्यावर एक अशी प्रलपता जी त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. त्याने घातलेला तो पांढरा टी-शर्ट आणि त्यावरची ती केशरचना, सगळं काही कसं एकदम परफेक्ट होतं. माझ्या व्यवसायात परफेक्शनला खूप महत्त्व आहे, पण आज माझं लक्ष डिझाईनच्या लेआउटवरून उडून त्या मानवी आकृतीवर स्थिरावलं होतं. "मावशी, कॉफी घेणार का?" त्याचा आवाज कानावर पडला आणि मी चटकन दचकले. माझा लॅपटॉपचा माऊस सरकला. मी कपाळावर आठ्या घालत त्याच्याकडे पाहिलं. तो उठून किचनमध्ये दिशेला जात होता. "हो, घेते," मी शांत स्वरात उत्तर दिलं, पण आतून माझी धडधड वाढली होती. मी त्याला आर्यन म्हणून संबोधित करते, पण मनाच्या एका कोपऱ्यात त्याला भाचा हे लेबल लावणं आता मला कठीण जाऊ लागलं होतं. हा अपराधबोध मला रात्री झोपू देत नव्हता. समाजात मावशी-भाच्याचं नातं म्हणजे एक पवित्र बंधन मानलं जातं. पण जर रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन 2 व्यक्ती एकमेकांच्या अस्तित्वाने भारावून जात असतील, तर त्याला काय नाव द्यायचं? त्याने कॉफीचे 2 कप टेबलावर आणून ठेवले. कप ठेवताना त्याचा हात चुकून माझ्या हाताला स्पर्श करून गेला. तो एक साधा, आकस्मिक स्पर्श होता, पण त्यातून एक जणू विजेचा झटका माझ्या शरीरात पूर्ण गेला. मी चटकन हात मागे घेतला. जणू काही भाजलं असावं. "काय झालं का मावशी? तू आज खूप अस्वस्थ दिसतेस. सकाळी उठल्यापासून एकदाही तू नीट माझ्याशी बोलली नाहीस." त्याने विचारलं. त्याच्या डोळ्यात काळजी होती. त्याने मला मगाशी विचारलेल्या त्या प्रश्नात फक्त कॉफीची विचारणा नव्हती, तर माझ्या मनाचा ठाव घेण्याची धडपड होती. मी खिडकीबाहेर पाहिलं. पावसाच्या थेंबांनी खिडकीची काच धूसर झाली होती. "नाही रे, कामाचा ताण आहे थोडा. नवीन प्रोजेक्टचं डेडलाईन जवळ येतंय." मी खोटं बोलले. माझं हे खोटं बोलणं आता मला सवयीचं झालं होतं. खरं तर ताण कामाचा नव्हता. ताण होता त्या ओढीचा, जी मी रोज थोडी-थोडी दाबण्याचा प्रयत्न करत होते. तो जवळ आला आणि खुर्ची ओढून माझ्या अगदी शेजारी बसला. तो बसल्यामुळे त्याच्या शरीराचा सुगंध माझ्या नाकात भरला. तो सुगंध जो मला आता शांत झोपू देत नाही. "तू माझं खरं सांगायला का घाबरतेस? आपण दोघंही आता लहान नाही आहोत." "सोनाली." त्याने माझा उल्लेख पहिल्यांदाच मावशी न म्हणता सोनाली असं केला. ते एका शब्दाने माझ्या पोटात गोळा आला. सोनाली हे नाव त्याने इतक्या आपुलकीने आणि अधिकाराने उच्चारलं होतं, की मीही काहीच बोलू शकले नाही. जगाचे नियम आपण नाही बनवले, पण आपण आपल्या भावनांपेक्षा दुर्लक्ष तरी किती काळ करणार? रोज तू ऑफिसला जातेस, मी कॉलेजला जातो. आपण एकमेकांच्या जवळ येण्याचं टाळतोय. पण रात्री जेव्हा आपण एकत्र असतो, तेव्हा भिंतींनाही जाणवते की आपण एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. तो मध्येच थांबला. मी मान खाली घातली. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी एक यशस्वी स्त्री म्हणून ओळखली जाते, जिच्याकडे लोकांच्या समस्या सोडण्याची चावी असते. पण आज मी स्वतःच्याच आयुष्याच्या कोड्यात अडकले होते. जर मी आता त्याला विरोध केला, तर तो कायमचा माझ्या आयुष्यातून निघून जाईल, याची मला खात्री होती. आणि जर मी त्याला जवळ घेतलं, तर मी अशी लक्ष्मी रेषा ओलांडणार होते, जिथून परत येणं अशक्य होतं. जर आपण हे नातं स्वीकारलं, तर लोक काय म्हणतील आर्यन? माझी बहीण, माझे आई-वडील, समाज, ते आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतील? मी दबल्या आवाजात विचारलं. त्याने माझ्या हनुवटीला हलका स्पर्श केला आणि माझा चेहरा वर उचलला. "लोक नेहमीच काही ना काही बोलत असतात सोनाली. आपण कोणाचंही नुकसान करत नाही आहोत.
आपण फक्त एकमेकांना समजून घेतोय. हे चुकीचं कसं असू शकतं? त्याच्या डोळ्यात मला माझ्या आयुष्यातली कधीही मिळालेली ओढ दिसली. त्या क्षणी मला माझ्या व्यवसायातील डिझाईन, क्लायंटची कामं, घराची शिस्ती सगळं काही अर्थहीन वाटू लागलं. मी एका अशा उंबरठ्यावर उभे होते, जिथून खाली पाहिलं तर खोल दरी होती आणि समोर पाहिले तर अनपेक्षित स्वप्न. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात कोणतीही अश्लीलता नव्हती, फक्त एक भावनिक आस होती. घराबाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि घरातली शांतता अधिकच गडद झाली होती. माझ्या मनात विचारांचं वादळ होतं, पण त्या शांततेत मला फक्त एक माझ्या काळजाचे ठोके ऐकू येत होते. मी काय करावं? त्याला सांगू की तो लांब जावा? की या धूसर रेषेत पलीकडे जाऊन स्वतःच्या मनाचं ऐकावं? हा प्रश्न माझ्या आयुष्यात सर्वात मोठा प्रश्न बनला होता. आर्यनने विचारलेला तो प्रश्न हे चुकीचं कसं असू शकतं? माझ्या मनात एखाद्या खोल विहिरीत टाकलेल्या दगडासारखा घुमत राहिला. त्याने मला माझ्याच मनाच्या आरशासमोर उभं केलं होतं. तो थोड्या वेळाने उठून त्याच्या खोलीत गेला, पण त्याची सावली त्या हॉलमध्ये अजूनही रेंगाळत होती. तो गेल्यावर घराची शांतता मला अधिकच बोचू लागली. त्या रात्री पावसाने जोर धरला होता. पुण्यातल्या पावसाची एक वेगळीच जादू असते, पण आज तो पाऊस मला शांतता देण्याऐवजी माझ्या मनातलं अस्वस्थतेचं वादळ अधिक तीव्र करत होता. मी माझ्या बेडरूममध्ये गेले, पण झोप तर माझ्या डोळ्यांपासून कोसोत दूर होती. उशाशी बसून मी खिडकी बाहेरच्या पावसाकडे बघत होते. विचारचक्र थांबत नव्हतं. 30 वर्षाच्या आयुष्यात मी बरंच काही पाहिलं होतं. अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. बहिणीच्या अपघातानंतर तिची जबाबदारी उचलणं असो किंवा माझा स्वतःचा व्यवसाय उभा करणं. मी नेहमीच एक खंबीर स्त्री म्हणून जगले होते. पण आर्यनसमोर आल्यावर ही खंबीरता कुठे कळून पडते हे मला कळत नव्हतं. अचानक घराबाहेर मोठा गडगडाट झाला आणि दिवे गेले. संपूर्ण फ्लॅट काळोखात बुडाला. मी दचकून बेडवर उठले. अंधारात चापचडत मी बाहेर हॉलमध्ये आले. त्याच वेळी आर्यनच्या खोली उघडल्याचा आवाज आला. तो कंदील आणि टॉर्च शोधत बाहेर आला होता. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसला. तो चिंतेत होता. मावशी, तू घाबरलीस का? वीज गेली आहे. कदाचित काही वेळ लागेल. त्याचा आवाज माझ्या अगदी जवळ आला. तो माझ्या इतक्या जवळ उभा होता की त्याच्या अंगाचा तो ओळखीचा सुवास मला जाणवला. नाही, मी घाबरली नाही. फक्त वीज गेल्यामुळे थोडंसं अस्वस्थ वाटतंय, मी तोतरपणे म्हणाले. माझे पाय लटपटत होते, पण ते भीतीमुळे नव्हते, तर त्याच्या उपस्थितीमुळे निर्माण झालेल्या एका अनामिक ओढीमुळे होते. त्याने मोबाईलचा टॉर्च एका बाजूला ठेवला आणि कपाटातल्या मेन स्विचपाशी गेला. तो प्रयत्न करत होता, पण वीज काही येत नव्हती. शेवटी तो थकून माझ्याकडे वळला. तो मंद प्रकाश उभा होता. त्याची शरीरयष्टी त्या अर्धवट अंधारात अधिकच उठावदार दिसत होती. त्याने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श आता अधिक संयमित होता, पण त्यामागे एक तीव्रता होती जी मी नाकारू शकत नव्हते. सोनाली, त्याने पहिल्यांदा मला हाक मारली आणि त्या क्षणी मावशी हा शब्द आता जुना झाला होता. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. तू स्वतःला का छळतेस? तू एक स्त्री आहेस, ज्याच्या मनात भावना आहेत. फक्त एका नात्याला चौकटीत तू स्वतःला का कोंडून घेतलं आहेस? मी काहीच बोलू शकले नाही. माझ्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. मी खिडकीपाशी गेले, जिथे पाऊस काचेवर आदळत होता. आर्यन, हे सोपं नाही आहे. जगाचे नियम वेगळे आहेत. आपण जर ही लक्ष्मीरेषा ओलांडली तर उद्याच्या जगाला आपण काय उत्तर देणार? तो माझ्या पाठीमागं येऊन उभा राहिला. त्याने माझ्या खांद्यावरून हात काढून माझ्या हाताला स्पर्श केला. लोक काय म्हणतील या भीतीने आपण स्वतःला मारून टाकायचं का? मावशी, तुला माहीत आहे का, तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस किंवा मला टाळतेस, तेव्हा मला किती त्रास होतो. आपण दोघंही स्वतंत्र आहोत, समजूतदार आहोत. आपण कोणाचंही वाईट करत नाही आहोत. त्याची बोट माझ्या हातावर हलकेच फिरत होती. त्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात एक शिरशिरी भरली. तो स्पर्श अश्लील नव्हता, तो खूप भावनिक होता. ते माझं घर होतं, माझं स्वतः होतं. पण त्या क्षणी हे घर मला एक धूसर रेषा वाटू लागलं होतं. एक अशी रेषा जिच्या एका बाजूला समाजाचं बंधन आणि दुसऱ्या बाजूला माझं आयुष्य. मी एका उंबरठ्यावर उभे होते, अशी दरी जी मला ओलांडायची होती. पण भीती होती की पाय घसरला तर, जर आपण हे पाऊल उचललं तर मागे फिरण्याची सोय नसेल. आर्यन, मी दबल्या आवाजात म्हणाले. माझा श्वास कोंडल्यासारखा झाला होता. मला मागे फिरायचं नाही आहे. सोनाली, त्याने माझा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घेतला. त्या अंधारात त्याचे डोळे एखाद्या समुद्रासारखे खोल वाटत होते. त्या क्षणी मला जाणीव झाली की मी त्याला प्रेम करू लागले आहे. ते प्रेम एका मावशी भाच्या या नात्यापेक्षा कितीतरी वेगळं आणि खोल होतं. मी त्याला दूर ढकलण्याचा विचारही करू शकले नाही. मी हळूच माझ्या हाताची मूठ आवळून त्याचा शर्ट घट्ट पकडला. हा माझा एक प्रकारचा होकार होता, एक अशी शरणागती जी मी एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार होती.
घराच्या बाहेर पावसाचा जोर वाढला होता, पण आतल्या वातावरणात एक तप्त शांतता पसरली होती. आम्ही दोघं त्या काळोखात एकमेकांच्या इतक्या जवळ होतो की समाजाच्या सगळ्या भिंती कोसळल्यासारख्या वाटत होत्या. माझं मन मला सांगत होतं की मी चूक करते, पण माझं आयुष्य आर्यनच्या त्या प्रेमात विरघळून गेलं होतं. त्या रात्री त्या पावसाने जणू आमच्या मनावरच्या मर्यादा धुवून टाळल्या होत्या. पण उद्या जो सूर्य उगवेल तेव्हा या नात्याचं काय होईल, हा विचार मात्र अजूनही छळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीसारखं उजेडाने झाली, पण माझ्या मनावरचं ते काळोख अजूनही कायम होतं. आर्यन उठून त्याच्या कामाला लागला होता. तो नेहमीप्रमाणे शांत आणि संयमित होता, पण माझ्या मनात मात्र विचारांचं एक मोठं वादळ उठलं होतं. आम्ही दोघं नाश्त्याच्या टेबलावर बसलो होतो, पण त्या कॉफीचा आस्वाद घेणंही आज मला कठीण वाटत होतं. सोनाली, तू आज खूप अस्वस्थ दिसतेस. काल रात्री जे काही झालं त्यानंतर तुला असं वाटतंय की आपण काहीतरी चुकीचं केलं? त्याने शांतपणे विचारलं. तो माझ्या नजरेला नजर देऊन बोलत होता, जणू त्याला माझ्या मनातली भीती स्पष्ट वाचता येत होती. मी चहाचा कप खाली ठेवला आणि खिडकीबाहेर नजर टाकली. शेजारच्या इमारतीतील काकू बाल्कनीत वाळत घातलेले कपडे काढत होत्या. त्यांनी चुकूनही माझ्याकडे पाहिलं आणि एक विचित्र हास्य केलं. मला अचानक असं वाटलं की त्या काकूंनी आमच्या घरात काय चाललं हे माहीत आहे. ही भीती म्हणजे केवळ एक कल्पना होती, पण मी तिला आतून पोकळ करत होती. आर्यन, हे सोपं नाही आहे, मी दबल्या आवाजात म्हणाले. आपण एका अशा समाजात राहतो जिथे नात्यांचे शक्य खूप महत्त्वाचे असतात. जर ही बातमी बाहेर फुटली तर लोक माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करतील. माझं व्यवसायाचं, माझ्या प्रतिष्ठेचं काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईला मी काय उत्तर देईन? माझ्या या बोलण्यावर आर्यनचा चेहरा थोडा उतारला. त्याला कदाचित हे अपेक्षित नव्हतं. सोनाली, तू नेहमी इतरांचा विचार करतेस, पण कधीतरी स्वतःसाठी जगून पाहायचं नसतं का? हे घर आपलं आहे, ही खोली आपली आहे. इथे आपण काय करतो याने जगाला काय फरक पडतो? त्याच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी त्याला समजावू इच्छित होते की फक्त घर 4 भिंतींनी बनत नाही, तर ती भिंतीमागची लोक आपल्याला प्रतिष्ठा ठरवत असतात. मी एक डिझायनर म्हणून लोकांसाठी सुंदर घर बनवते, पण आज माझ्याच घरातल्या नात्यांची रचना इतकी गुंतागुंतीची झाली होती की मला मार्ग सापडत नव्हता. त्या दिवशी ऑफिसमध्येही माझं लक्ष नव्हतं. एक क्लायंट मला त्याच्या घरांच्या रंगाबद्दल विचारत होता, पण माझ्या डोळ्यासमोर फक्त आर्यनचा चेहरा होता. कामाच्या ताणापेक्षा जास्त माझ्या मनावर एक अपराधबोध होता. मला सतत वाटत होतं की मी माझ्या बहिणीच्या विश्वासाला तडा देते. आर्यन म्हणजे तिची आठवण होती, तिचं लेख होतं. मी आणि त्याच्या नात्यासोबत अशी धूसर ओढ निर्माण केली होती जी नैतिकतेच्या काट्यावर मोजायला गेल्यावर अनेकदा खाली झुकत होती. संध्याकाळी घरी परतल्यावर एक अनपेक्षित धक्का बसला. घराच्या दारात माझी आई उभी होती. तिची अचानक येण्याची सवय जुनीच होती, पण आज ती सवय मला काळजाच्या ठोका चुकवणारी वाटली. तिने मला एकत्र पाहिलं. तिचे डोळे चष्मा असूनही आरपार पाहणारे होते. तिने आर्यनकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे. तिच्या चेहऱ्यावरचा तो प्रश्नार्थक भाव मला स्पष्ट जाणवला. सोनाली, तू ठीक आहेस ना? आर्यनला इथे ठेवून खूप दिवस झालेत. तुला नाही वाटत की आता त्याला त्याच्या शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं? मला वाटतं आता त्याने वसतिगृहात राहायला हवं, आईने अत्यंत साध्या सुरात पण ठामपणे सांगितलं. तिच्या त्या वाक्याने पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. आर्यनचा चेहरा रागाने लाल झाला होता, पण त्याने स्वतःला सावरलं. मी फक्त मुकेपणाने आईकडे पाहत राहिले. आईला आमच्या नात्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण तिची मातृत्वाची क्षीण सेन्स तिला काहीतरी अस्वस्थ करत होती. तिला आमच्या वागण्यातला तो जिव्हाळा, ती नजर आणि ती अस्वस्थता, हे सगळं काहीतरी खटकत होतं. आता समोर एक मोठं संकट होतं. जर मी आईला विरोध केला तर ती अधिक संशयी होईल. जर मी आर्यनला जाण्यास सांगितलं तर माझं हृदय माझ्यापासूनच दुरावेल. मी एका अशा वळणावर उभे होते जिथे एक रस्ता आईच्या इच्छेकडे जात होता आणि दुसरा माझ्या मनाच्या ओढीकडे. आई झोपल्यावर आम्ही पुन्हा एकदा बाल्कनीत उभे राहिलो. आर्यनने रेलिंगला घट्ट पकडलं होतं. ती आपल्याला वेगळं करू इच्छिते सोनाली, तुला पटतंय का हे? मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग नव्हता तर भीती होती, मला गमावण्याची भीती. मी हळूच त्याच्या पाठीवर हात ठेवला. आर्यन, आईला सत्य सांगणं आता शक्य नाही. आपण काहीतरी मार्ग शोधूया, पण सध्या तिचं मन दुखवताना काहीतरी करावं लागेल. आपण दोघंही समाजात एका अशा रेषेवर उभे आहोत जिथे थोडी जरी हालचाल झाली तरी सगळं काही उद्ध्वस्त होऊ शकतं. आईच्या येण्याने घराचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. ती घरी असताना आमचा प्रत्येक संवाद, आमची प्रत्येक हालचाल जणू काही एका चौकटीत अडकली होती. आई कशाचा तरी संशय होता ते तिने वारंवार केलेल्या प्रश्नांवरून जाणवत होतं. सोनाली, तू पूर्वीपेक्षा खूप शांत झाली आहेस, किंवा आर्यन, तू तुझ्या कॉलेजवर लक्ष देतोस ना? अशा तिच्या प्रश्नांनी एक प्रकारची दक्षता होती. माझं हृदय धडधडत होतं, कारण मला माहीत होतं की आम्ही अशा एका वाळूच्या किल्ल्यावर उभे होतो जो कधीही कोसळू शकतो.
एका रात्री जेव्हा आई गाढ झोपली होती, तेव्हा मी आणि आर्यन बाल्कनीत येऊन उभे राहिलो. बाहेरची शांतता भयान होती. जणू काही निसर्गही आमच्या पुढच्या निर्णयाची वाट पाहत होता. आर्यनने रिंगला टेकून बाहेरच्या अंधाराकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता होती, जी मी आजवर कधी पाहिली नव्हती. "सोनाली, तू आईच्या शब्दांना इतकं का घाबरतेस?" त्याने विचारलं. त्याच्या स्वरात आता आर्तता होती. "तिला संशय येतोय हे खरं आहे, पण आपण काही चुकीचं करत नाही आहोत. आपण फक्त एकमेकांवर प्रेम करतोय. जी मानवी प्रवृत्ती आहे, मी त्याच्या जवळ गेले." "आर्यन, तुला समजतंय का? हे केवळ प्रेम नाही, तर हे एक नातं आहे ज्याला जगाच्या भाषेत अनैतिक ठरवलं जाईल. माझ्यासाठी तू भाचा आहेस, हे ओळख पुसली जाणार नाही. आईला जर हे कळलं तर ती पूर्णपणे कोलमडून जाईल. मला तिला दुखावून जगायचं नाहीये." आर्यन माझ्यासमोर आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. "तर मग आपण आयुष्यभर असंच लपून राहायचं का? ही दुसरी रेषा आपण कधीपर्यंत जपणार? कधी ना कधी तर तिला सत्य माहीत पडणार ना." त्याचे शब्द शैल्यासारखे टोचले. सत्य समोर येण्याची भीती आणि सत्य स्वीकारण्याचं धाडस यांच्यामध्ये मी हेलावले खात होते. पण त्या क्षणी मला जाणीव झाली की पळून जाण्यापेक्षा परिस्थितीला धैर्याने सामोरं जाणं गरजेचं आहे. आम्ही ठरवलं की आपण आईला हळूहळू सत्य सांगू, पण त्यापूर्वी आमच्या नात्याला एक अशी दिशा देऊ जिथे समाज जरी आम्हाला वेगळ्या नजरेने पाहत असला तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहू. दुसऱ्या दिवशी सकाळी मी धैर्याने आईशी बोलायचं ठरवलं. नाश्त्याच्या टेबलावर बसून मी शांतपणे सुरुवात केली. "आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आर्यन आणि माझं नातं तुला हवं तसं नाही आहे, पण ते अपवित्रही नाही. आम्ही एकमेकांचा आधार आहोत. समाजातल्या नियमांच्या पलीकडे जाऊन आम्ही एकमेकांना जपलं आहे." आई काही वेळ स्तब्ध होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने माझ्याकडे पाहिलं, मग आर्यनकडे. "तुम्ही काय करताय तुम्हाला तरी कळतंय का? समाज तुम्हाला काय म्हणेल याचा विचार केलाय का?" "समाज नियमावर चालतो आई," आर्यनने शांतपणे उत्तर दिलं. "पण माणसं हृदयावर चालतात. आम्ही कोणाचीही फसवणूक करत नाही. आम्हाला फक्त एकत्र राहायचं आहे, इतकंच." तेव्हापासून एक बदल झाला. आईने लगेच आम्हाला स्वीकारलं असं नाही, पण तिचा तो संशयाचा रोग आता कमी झाला होता. तिला हे समजलं होतं की आम्ही दोघंही प्रौढ आहोत आणि आमच्या निर्णयाची जबाबदारी घेण्यास सक्षम आहोत. आम्ही घर सोडून कुठेही गेलो नाही, पण आम्ही एका अशा समजुतीवर पोहोचलो तिथे आमची खाजगी आयुष्य आणि बाहेरचे जग यात स्पष्ट अंतर निर्माण झालं. आर्यन आता त्याच्या अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करू लागला आणि मी माझ्या व्यवसायात. आम्ही एकमेकांच्या सोबती होतो. घराबाहेर आम्ही एक मावशी-भाचा म्हणून ओळखले जायचो, पण घराच्या त्या चार भिंतीच्या आत आम्ही दोन स्वतंत्र व्यक्ती होतो, ज्यांनी प्रेमाचा मार्ग स्वतः शोधला होता. कथेचा शेवट हा आनंदी किंवा दुःखी नाही, तर तो स्वीकारायचा आहे. आम्ही समाजाला नाकारलं नाही, पण समाजाने घालून दिलेल्या चौकटीत आम्ही स्वतःचं सुख शोधून काढलं. ती दुसरी रेषा आता पुसट झाली होती, कारण आम्हाला आता कशाची भीती उरली नव्हती. आम्ही सत्य स्वीकारलं होतं. आयुष्य हे असंच असतं. अनेकदा आपण नियमांच्या मागे धावतो, पण कधीकधी नियमांच्या पलीकडे जाऊन माणसाने स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणं गरजेचं असतं. मी सोनाली आज अभिमानाने सांगू शकते की मी जे काही केलं ते मनाचं होतं. समाज काय म्हणेल हे आता दुय्यम होतं, कारण माझं जग आर्यनच्या उपस्थितीत आता पूर्ण होतं.